नमस्कार मित्रांनो, मी अँकर नेहा। आज आपल्या सोबत आहेत आरआरसी ब्रॉडबँड इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन घेतलेले असे हॅपी कस्टमर म्हणून आपल्या सोबत आहे। कसा अनुभव आहे सर आपला जेव्हापासून आपण इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन अप्लाय केलंय? नमस्कार, माझं नाव पवन बहादूरकर आहे। मी ऋषी इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल आणि टायटन मॉडेल स्टोर हे सांभाळतो। याच्यामध्ये टायटन मॉडेल स्टोर हे टायटनची एक फ्रँचायझी आहे, त्यामुळे याचं जे सगळं डाटा सबमिशन हे टोटली ऑनलाईन होतं। त्यासाठी टायटन सीडीबी म्हणून एक कंपनीने नेमून दिलेली आहे। त्यामध्ये असं व्हायचं की डाटा हा 2 वेळा सबमिट होतो, पण वारंवार मला असा कॉल यायचा की तुमचं इंटरनेट कनेक्शन प्रॉपर नाही आहे, त्यामुळे डाटा सबमिट होत नाही, असे प्रॉब्लेम वारंवार फेसेस व्हायचे। त्यासाठी मी त्यांना एनीडेक्सवर वारंवार ऑनलाईन द्यायचो। पण एका माझ्या मित्रांनी सांगितलं की आरआरसी इंटरनेट कनेक्शन आलेलं आहे अकोल्यामध्ये, त्याचा स्पीड वगैरे चांगला आहे। ते जेव्हापासून लावलंय मी तेव्हापासून असं डाटा सबमिट झाला नाही, असा प्रॉब्लेम आलेला नाही आहे मला। त्यामुळे आता मला कॉल वगैरे वरून येत नाही, प्रॉपरली वर्क करते। आपलं टॅली प्लस बायस्कर दोन्ही सिस्टम मध्ये चालत आहे आपलं प्रॉपरली। त्यामुळे मी इतरांनाही रेकमेंड करेल की आरआरसी इंटरनेट कनेक्शन घ्या, त्याचे बेनिफिट्स फायदे भरपूर आहे, त्यामुळे इश्यू नाही येणार तुम्हाला। थँक्यू। बघितलं मित्रांनो, हे होते आपले हॅपी कस्टमर की त्यांना कुठलेही प्रॉब्लेम्स जे आधी होते ते आता क्रिएट होत नाही आहेत। हॅपी कस्टमर म्हणून ते आपल्यासोबत जुडलेले आहे। मात्र आपण एवढ्यावरच थांबलेलो नाही आहोत। 2 लाखच्या वरती आपले सबस्क्रायबर्स आरआरसी सिटी न्यूज सुपरफास्ट आहेत आणि इन्स्टावरती आपले 25,000च्या वरती आपण आकडा पार केलेला आहे। आणि तेवढ्या स्पीडने आज आपण आपल्या प्रेक्षकांच्या घरात सुद्धा शिरलेलो आहोत, ते म्हणजे आरआरसी इंटरनेट हाय स्पीडच्या माध्यमातून। तेव्हा तुम्हाला सुद्धा मला भेटण्याची म्हणजे अँकर नेहाला भेटण्याची संधी मिळेल। खाली एक नंबर दिला जाईल, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करा आणि माझ्याशी भेटण्याची तुम्ही संधी उपलब्ध करा। ना रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन, आमच्याकडे आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेताय ना मग वर्षाचा नवा प्लॅन? नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। थकबाकीदार मालमत्ता धारकांची नावाची लागणार बॅनर, कर वसुलीसाठी मनपाची शक्कल। मनोरुग्ण जाऊन बसला थेट झाडाच्या टोकावर, मनपा व पोलीस प्रशासनाची उडाली तारांबळ। वातावरण बदलाचा हरभरा पिकावर परिणाम, मर रोगाचा प्रादुर्भाव, बळीराजा चिंतेत। बहुचर्चित आरोपी वेषांतर करून शेगावात, पोलिसांनी ट्रॅप लावत आरोपीला केली अटक। जिल्हा परिषदेच्या 912 शाळांमध्ये लागणार सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल। आता सविस्तर बातम्या। अकोला मनपा क्षेत्रातील थकबाकीदार मालमत्ता धारकांकडून कर वसुली करण्यासाठी विविध प्रयोग केले जात असून 1,50,000 रुपये आणि त्यापेक्षा अधिक रुपयांचा कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकांच्या नावांचे बॅनर चौकामध्ये लावण्याचा महापालिका प्रशासन विचार करीत असल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे। अकोला महानगरपालिकेने कर वसुलीसाठी नियुक्त केलेल्या खासगी कंपनीकडून वसुलीच होत नसल्याने महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असून थकबाकीदार नागरिकांकडून त्वरित कर वसुली व्हावी या उद्देशाने आता महापालिका महत्त्वपूर्ण पावले उचलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अकोला शहरात 1.5 लाखाच्या जवळपास मालमत्ता धारक असून यापैकी अनेक मालमत्ता धारकांकडे मालमत्ता कराची थकबाकी अनेक वर्षांपासून आहे। 1,50,000 25,000 रुपयांवर काही वर्षांपासून शेकडो मालमत्ता धारकांकडे थकबाकी आहे। महापालिकेने मालमत्ता पाणीपट्टी भाडेपट्टीची वसुली चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून ऑगस्ट 2023 मध्ये कर वसुलीसाठी कमिशन तत्वावर स्वाती इंडस्ट्रीजला कंत्राट दिला आणि 196 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले, परंतु या कंपनीला आतापर्यंत केवळ 31 कोटी रुपयेच कर वसूल करण्यात यश आले आहे। अद्यापही 165 कोटी रुपयांची मालमत्ता धारकांकडे थकबाकी आहे।
महापालिकेच्या तिजोरीत पाहिजे तशी आर्थिक भर पडत नसल्याने मनपा आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली। त्यामुळे आता शहरातील चौकांमध्ये थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या नावांचे बॅनर झळकल्यास लोकांना आश्चर्य वाटायला नको। अकोला शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस जवळ आज सकाळी एक मनोरुग्ण थेट झाडाच्या उंच टोकावर चढल्यामुळे गोंधळ उडाला होता। या प्रकारामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। अग्निशमन विभागाच्या मदतीने त्याला खाली उतरविण्यात यश आले। अकोला शहरात आज सकाळी मनोरुग्णामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। मुख्य पोस्ट ऑफिस जवळ एका मनोरुग्णाने उंच झाडावर चढून गोंधळ घातला। याबाबतचे व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यामुळे या परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती। नागरिकांनी याची माहिती सिटी कोतवाली तसेच वाहतूक पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, मात्र मनोरुग्णाच्या कृत्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता। अखेर अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला खाली उतरविण्यात यश आले, मात्र झाडावरून खाली उतरवल्यानंतरही मनोरुग्णाने पाण्याच्या कॅन स्वतःवर ओतल्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात केली। या घटनेमुळे नागरिकांना सकाळी कामावर जाण्यास अडचणींचा सामना करावा लागला। शहरातील रस्त्यांवर अनेक मनोरुग्ण मोकाट फिरत असल्याने त्यांच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदरचा मनोरुग्ण हा झारखंड येथील रहिवासी असल्याचे समजते, मात्र अशा प्रकारामुळे नागरिकांना त्रास झाला असून मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। अकोट तालुक्यात वातावरण बदलामुळे बळीराजा मेटाकुटीस आला असून रब्बी हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार असून याबाबत पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। यावर्षी सोयाबीन पीक पूर्णतः सुकल्याने कपाशीचे मुख्य पीक बोंडअळी व लाल्या रोगामुळे हातून निघून गेले आहे। त्यामुळे अकोट तालुक्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला पसंती दिली असून तालुक्यात 1500 हेक्टर क्षेत्रात हरभरा लागवड करण्यात आली आहे। मात्र धुक्याचे वाढलेले प्रमाण व बदलत्या वातावरणामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे शेतकरी हरभरा पिकावर फवारणी करूनही उपयोग नसल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे। सतत ढगाळ वातावरणामुळे पिकावर दिवसेंदिवस रोगराई वाढत आहे। हरभरा पिकावर फवारणी खर्च जास्त करावा लागत आहे। त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता दिसत असल्याने शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे। आमच्या या बदलत्या वातावरणामुळे जवळपास 8 दिवस झालेले आहेत। 8 दिवसापासून अचानक धुकं, अचानक थंडी आणि या थंडीच्या वातावरणानं आणि धुक्याच्या वातावरणानं हरभऱ्यावर हा अशा प्रकारचा हे आलेला आहे, व्हायरस आल्यासारखं झालेला आहे आणि फुलंसुद्धा गळत आहेत आणि हरभऱ्याचं जे हे आहे हिरवी जे क्वालिटी होती ते सुद्धा ढासळलेली आहे आणि एकदम पिवळसर हरभरे पडले आणि हरभऱ्याचं खूप सारं नुकसान झालं। आणि आता फवारणी करण्याकरता आपल्याला मोठ्या प्रमाणात महागडे औषधं घेऊन इतकी त्याची हे होणार नाही आहे, तर ते जे नुकसान झालं हे झीज भरून निघण्याजोगती नाही आहे। हे जे वातावरण आहे बदल होत आहे, सातत्यानं जी धुकी येत आहे, अजून थंडी पडत आहे, तर या धुकीमुळे या हरभऱ्याच्या जो फ्लोर आहे याच्यावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे। याच्यामुळे फवारा मारूनही पाहिजे तितकासा आम्हाला प्रतिसाद मिळत नाही आहे, म्हणजे तो रिकवर होत नाही आहे। तर याकडे शासनाने जरूर लक्ष द्यावे व आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून आणखी काय मदत करता येईल ती करावी। कल्याण येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला अखेर शेगावच्या एका सलूनमधून पोलिसांनी ताब्यात घेतले। शेगावमध्ये आरोपी विशाल गवळी याने वेषांतर करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला। लहान बालिकांना धरून त्यांच्यासोबत गैरकृत्य करून त्यांची हत्या करणारा कल्याणचा सराईत आरोपी विशाल गवळी याला शेगाव पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले। आरोपी विशाल गवळीने शेगावच्या माणिक स्टोअर्स या कापड दुकानातून कपडे विकत घेतले। त्यानंतर शेगावच्या हेअर सलूनमध्ये जाऊन दाढी केली। मात्र या दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्यावर पाळत ठेवून
शेगाव पोलिसांनी त्याला सलूनमध्ये जाऊन ताब्यात घेतले. सलूनमधून आरोपी विशाल गवळीला ताब्यात घेतले जात असल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यामुळे वेषांतर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या आरोपीला ताब्यात घेऊन कल्याण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आज त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या अगोदरही या गुन्हेगारावर अनेक गुन्हे असून हा आतापर्यंत बेलवर होता. जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी 4,10,40,000 रुपयांचे नियोजन केले असून 912 शाळांमध्ये सीसी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आल्याचे गत काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांवरून दिसून येते. एप्रिल 2023 मध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलींवर 2 शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. शालेय पोषण आहार मदतनीसाने एका विद्यार्थिनीचा आहार शिजवण्याच्या ठिकाणी विनयभंग केल्याची घटना गुडदी परिसरात 4 जुलै 2024 रोजी घडली होती. बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या एका शाळेतील 6 विद्यार्थिनींच्या छळ प्रकरणी 20 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल झाला होता. राज्यात सुद्धा अशाच घटना घडल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश शासनाने दिले होते. परंतु त्यासाठी स्वतंत्र निधी न दिल्याने जिल्ह्यातील 912 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा लावण्याचा प्रस्ताव धूळ खात पडला होता. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शासनाकडून प्राप्त इतर निधीचा उपयोग शाळांमध्ये सीसी कॅमेरे लावण्यासाठी करण्याचे नियोजन केल्यानंतर आता संबंधित शाळांमध्ये सीसी कॅमेरे लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. हा प्रवास दिसतो तितका सोपा नव्हता. करेक्ट. ठीक आहे, या प्रवासातून जात असताना हल्ली काय होतंय ना, लोकांची मानसिकता की आम्ही इतकं लोकांचं भलं करतो, आम्ही इतकं लोकांचं चांगलं करतो, पण शेवटी काय होतं ना, कलियुग असं आहे, वाईट लोकांचीच ही दुनिया आहे आणि वाईट लोकांचा दिखावेपणाच्या मागे लोक जास्त जातात. म्हणजे तुला काय वाटतं? नाही, आहेत ना, सगळ्या प्रकारचे लोक आहेत. दुनिया म्हणजे काही पॉझिटिव्ह लोक असणार आहेत, काही निगेटिव्ह लोक असणार आहेत, काही तुम्हाला अपलिफ्ट करणारे असणार आहेत, वा छान करते तू, बिलकुल आम्ही सोबत आहे म्हणणारे तेवढेच आहेत, आणि अरे कायच जायचं हिच्याबरोबर हेही म्हणणारे लोक असणार आहेत. पण ते तसं म्हणत असताना तुम्ही ते तुमच्यावर अफेक्ट न करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. तर साधा उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा हे इको एक्झिबिशनला सुरुवात केली, तर इको एक्झिबिशनचे जेव्हा तयारीला सुरुवात केली यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर मला घाट घालायचा म्हणणारच त्या विषयाकडे. हां, तर तेव्हा आलेले अनुभव, मग मी तसेच सांगेनच तुला की खूप अतरंगी अनुभव पण आलेले आहेत. तर पण असं मला म्हणायचं की खचून न जाणे हा एक मंत्र जर तुम्ही पाहिलात ना किंवा जपलात तर तुम्ही कुठेही म्हणजे अनस्टॉपेबल असाल, खचून जायचं नाही, आणि त्यासोबतच नक्कीच सरतेशेवटी सत्याचा हा विजय होतो. करेक्ट. हटके संवाद. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला जिल्ह्यात नाफेड अंतर्गत अकोल्यातील 14 केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची विक्रीसाठी लगबग दिसून येत असताना सोयाबीन खरेदीसाठी आवश्यक असलेला बारदाना संपल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांवर क्रमांकानुसार सोयाबीन विक्रीसाठी आणले असून सोयाबीन खरेदी करणाऱ्या नाफेडकडून बारदाना संपल्याचे कारण दिले जात असल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. अकोला जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. जिल्ह्यातील विविध नाफेड सोयाबीन विक्री केंद्रांवर शेतकरी गर्दी करीत आहेत. आतापर्यंत अकोला जिल्ह्यात 1,82,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी नाफेड तर्फे करण्यात आली असून बाजारात संपल्याने सदर खरेदी प्रक्रियेला विलंब लागत आहे. नाफेड तर्फे शेतकऱ्यांकरिता नव्याने 80,000 बारदाणे कोलकाता येथून बोलावले असून लवकरच सदरची सोयाबीन खरेदी सुरू होईल अशी माहिती नाफेड तर्फे देण्यात आली आहे. बारदाना नसल्यामुळे खरेदी प्रक्रियेस विलंब होण्याच्या बाबी यापूर्वी घडलेल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक शेतकरी असतानाही नाफेडकडून बारदाण्याची उपलब्धता का होत नाही याबाबत शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. नाही, बारदाना चालू आहे, खरेदी चालू आहे. काल पण 11 खरेदी झालेली आहे आणि आता बारदाना कलकत्ता निघालेला आहे. आज संध्याकाळपर्यंत बारदाना येऊन जाईल. किती क्वांटिटी बोलवलं आपण 80,000 बारदाना बोलावलेला आहे. सोयाबीनची खरेदी किती झाली आता पण झाली 1,82,000. स्वर्गीय डॅडी देशमुख स्मृती लघुचित्रपट महोत्सव समितीच्या वतीने 7व्या लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन
27 डिसेंबर रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात करण्यात आले आहे। या महोत्सवात अनेक राष्ट्रीय लघु चित्रपट निर्मात्यांच्या लघु चित्रपटांची मेजवानी अकोलेकर रसिकांना लाभणार आहे। विदर्भ चित्रपट पंढरीचे चित्रपट महर्षी स्वर्गीय डॅडी देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लघु चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन 27 डिसेंबर दुपारी 4 वाजता माजी आमदार गजाननराव दाळू गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली तर खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक माधुरी ठाकरे फुके, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी सुहास पळशीकर, इंद्रायणी मालिकेचे बाल कलाकार सत्कारमूर्ती राघव गाडगे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजन समितीचे प्राध्यापक तुकाराम बीडकर, प्रशांत देशमुख, प्राध्यापक सदाशिव शेळके, डॉक्टर राजेश देशमुख, पंकज देशमुख, कृष्णा कांबळे, कृणाल देशमुख यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते सुहास पळशीकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। बालकलाकार राघव गाडगे यांचाही सत्कार केला जाणार आहे। लघु चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय स्तरावर प्राप्त झालेल्या विविध भाषातील 850 लघु चित्रपटांपैकी निवडक 15 लघु चित्रपट प्रदर्शित करण्यात येतील। लघु चित्रपटांचे परीक्षण सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री व दिग्दर्शिका वैशाली केंटले, सिने दिग्दर्शक संजय शर्मा, अविनाश कोल्हे, कृष्णा कांबळे, डॉक्टर राजेश देशमुख करणार आहेत। अकोला जिल्ह्यातील पातूर जवळ एक तांदूळाने भरलेला ऑटो रिक्षा पलटी झाल्याच्या घटनेत जखमी ऑटो चालकाला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले असून सदर ऑटोमध्ये रेशनचा तांदूळ असल्याची जोरदार चर्चा होती। अकोल्यावरून पातूरकडे तांदूळाचे पोते घेऊन जाताना ऑटो रिक्षा अचानक पलटी झाल्यामुळे ऑटोमधील तांदूळाचे पोते रस्त्यावर पडल्याने सर्वत्र तांदूळ विखरले होते। स्थानिक नागरिकांनी ऑटो रिक्षा सरळ करीत सर्व पोते ऑटोमध्ये पुन्हा ठेवले। याच वेळी काही नागरिकांनी ऑटो पलटी झाल्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये घेत समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला। महत्वाची बाब म्हणजे ऑटोमध्ये राशनचा तांदूळ भरलेला होता व तो काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या चर्चा या निमित्ताने रंगल्या होत्या। गेल्या काही दिवसांपासून पातूर तालुक्यातील ग्रामीण भागात तांदूळाची खरेदी करणारे माफिया मोठ्या प्रमाणात वाढले असून पातूर पुरवठा विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे राशनचा तांदूळ मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात जात असल्याच्या चर्चा आहेत। या बाबीची गंभीर दखल जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी घेण्याची गरज असून अशा प्रकारच्या तांदूळ माफियांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। बार्शी टाकळी तालुक्यातील धाबा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली होती। यामध्ये विश्रामगृहातील साहित्य जळून खाक झाले। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। बार्शी टाकळी तालुक्यातील धाबा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह असून विश्रामगृहातील AC मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने सदरची आग लागण्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। या आगीच्या घटनेमध्ये विश्रामगृहातील फर्निचर, सोफा, पलंग तसेच इतर साहित्य जळाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आग लागण्याची माहिती मिळताच अकोला अग्निशमन विभागाच्या वाहनांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली असून नेमके या घटनेत किती नुकसान झाले याची माहिती मात्र अद्याप मिळू शकली नाही। अकोट तालुक्यातील वरुड येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत गेल्या 4-5 वर्षांपासून इंग्रजी विषयासाठी पदवीधर शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत पालकांनी आमरण उपोषण सुरू केले। वरुड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वरिष्ठ प्राथमिक शाळा असतानाही इंग्रजी विषयासाठी पदवीधर शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होईल। यामुळे पालक नितीन हरिभाऊ घनबहादूर यांनी आपल्या पत्नीसह अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। पालक घनबहादूर यांनी वेळोवेळी याबाबत निवेदने दिली होती, परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंग्रजी विषयाचा शिक्षक मिळावा अशी मागणी करत त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। उपोषण याच्यासाठी बसलेला आहोत की जिल्हा परिषद केंद्र शाळा वरुड येथे 4 ते 5 वर्षापासून पदवीधर शिक्षक नसल्यामुळे
विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही आहे. आता माझी मागणी ही आहे की त्यांनी पदवीधर शिक्षक त्वरित द्यावा. विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सध्या माझी मुलगी मला दोन मुली आहेत. एक मुलगी निघून गेलेली आहे, 7व्या वर्गातून 8व्या वर्गात गेलेली आहे. आता एक मुलगी अजून 4थ्या वर्गात आहे. कारण की ते पण येणार आहे, पण यांनी शिक्षक जर नाही दिला तर असंच चालू राहणार. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. थकबाकीदार मालमत्ता धारकांची नावाची लागणार बॅनर, कर वसुलीसाठी मनपाची शक्कल. मनोरुग्ण जाऊन बसला थेट झाडाच्या टोकावर, मनपा व पोलीस प्रशासनाची उडाली तारांबळ. वातावरण बदलाचा हरभरा पिकावर परिणाम, मर रोगाचा प्रादुर्भाव, बळीराजा चिंतेत. बहुचर्चित आरोपी वेषांतर करून शेगावात, पोलिसांनी ट्रॅप लावत आरोपीला केली अटक. जिल्हा परिषदेच्या 912 शाळांमध्ये लागणार सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्र. तोवर नमस्कार.